हॅलो, हॅलो. हॅलो एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण जस्टिफाय सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट आणि सिक्युरिटी मेथडॉलॉजी हे पॉईंट्स बघितलेले. त्यानंतर ह्या लेक्चरला आपल्याला हाऊ टू बिल्ड सिक्युरिटी प्रोग्राम हे पॉईंट बघायचं आहे. तर हाऊ टू बिल्ड सिक्युरिटी प्रोग्राममध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, 5-6 पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स आपण वन बाय वन बघूया. सिक्युरिटी प्रोग्राम बिल्ड करणं काय इम्पॉर्टंट आहे ते ह्या पॉईंटमध्ये त्यांनी दिले. मग त्यासाठी वेगवेगळे त्यांनी काही पॉईंट दिले, सब पॉईंट दिले. त्यामध्ये आहे ऑथॉरिटी आहे, फ्रेमवर्क आहे, त्यानंतर आहे असेसमेंट आहे, प्लॅनिंग आहे, ॲक्शन आहे, मेंटेनन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर वन बाय वन स्टार्ट करूया. की पहिलं आहे ऑथॉरिटी. सिक्युरिटी प्रोग्राम बिल्ड करताना कुठल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा बिल्ड कसा करायचा, ठीक आहे, आणि बिल्ड केल्यानंतर पण कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. तर पहिला आहे ऑथॉरिटी. ऑथॉरिटी आवाज येतो का सगळ्यांना? हो सर. ओके, ठीक आहे. तर ऑथॉरिटीमध्ये काय, द सिक्युरिटी प्रोग्राम मस्ट इन्क्लूड द राईट लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑथरायझेशन टू बी इफेक्टिव्ह. म्हणजेच काय, ऑथॉरिटी मीन्स राईट पर्सनला, राईट लेवलला रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या ठिकाणी भेटली पाहिजे, राईट ऑथरायझेशन ह्या ठिकाणी भेटलं पाहिजे, असं ते सांगतात. की सिक्युरिटी प्रोग्राम कॅरेक्टर डिफाइन्स द पर्पज ऑफ स्कोप अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ the security organization and give formal authority for the program. Usually, the security organization is responsible for information protection, risk management, and monitoring and response. तर थोडक्यात सांगायचं, राईट पर्सनच्या हातामध्ये सिक्युरिटी गेली पाहिजे. कारण की ओव्हरऑल सिक्युरिटीला रिस्पॉन्सिबल ही ऑर्गनायझेशन असते. मग त्यामध्ये तुमचं सिक्युरिटीचं प्रोटेक्शन असो, रिस्क मॅनेजमेंट असो, मॉनिटरिंग असो, वेगवेगळ्या लिस्टची किंवा अटॅक्सची, त्यानंतर सिस्टीमची किंवा त्याचा काही रिस्पॉन्स असतो, ती सगळी टोटल जबाबदारी ही कुणाची असते, ऑर्गनायझेशनची असते. त्याच्यामुळे ऑथॉरिटी, आता ऑथॉरिटी फक्त तुम्ही म्हणाल की सर जे यूज करतात त्यांनाच असतं का, असं नाही. तर बऱ्याच ठिकाणी ऑथॉरिटी तुम्हाला ऑथराईज द्यायला लागतं. की जसं की एखादा वेंडर आला, सिस्टीम दुरुस्ती करणारा कोणतरी बाहेरचा माणूस आला, किंवा सिस्टीम चेक करायला कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीचा माणूस त्या ठिकाणी आला असेल, ऑडिटला आला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑथरायझेशन देणं हे गरजेचं असतं. मग त्यावेळी सिक्युरिटीला प्रॉपर माणसाकडे गेले की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. सो दॅट इज द ऑथॉरिटी. आफ्टर दॅट, फ्रेमवर्क. So framework, security framework provides a defensible approach to building the program. ह्यामध्ये कुठलाही पॉईंट समजल्यानंतर विचारला तरी चालेल, सांगताना. सो फ्रेमवर्क, सिक्युरिटी फ्रेमवर्क प्रोव्हाइड्स अ डिफेन्सिबल अप्रोच टू बिल्डिंग द प्रोग्राम. जसं की एक फ्रेमवर्क म्हणजे एक असा प्लॅन तयार करा की जो डिफेन्स करेल, तुमच्या जी काही सिक्युरिटी किंवा अटॅक होणार आहेत त्यांना डिफेन्स करेल. अशा प्रकारचा एक प्रोग्राम बिल्ड करा, अशा प्रकारचा एक फ्रेमवर्क बिल्ड करा. मग त्यामध्ये वेगवेगळे फ्रेमवर्क्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, की जसं की सिक्युरिटी पॉलिसी. पॉलिसी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, की पॉलिसी काय करतात, की त्यामध्ये काही कंट्रोल्स ठेवतात, बरोबर आहे. रूल्स असतात, नियम असतात, की ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत. ह्या सगळ्या पॉलिसीज असतात. मग त्या पॉलिसी कुठे ब्रेक झाल्या, की तुम्ही त्या ठिकाणी ॲक्शन घेऊ शकता. सो अशा प्रकारचा एक फ्रेमवर्क तयार करू शकता. त्यानंतर स्टँडर्ड्स ठेवू शकता वेगवेगळे, की स्टँडर्ड्स दॅट अप्रोप्रिएट प्लेस फॉर प्रोडक्ट स्पेसिफिक कॉन्फिगरेशन टू बी डिटेल. स्टँडर्ड्स आर डॉक्युमेंट टू प्रोव्हाइड कंटिन्युटी अँड कन्सिस्टन्सी इन द इम्प्लिमेंटेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द नेटवर्क रिसोर्सेस. म्हणजे वेगवेगळे स्टँडर्ड्स त्या ठिकाणी देऊ शकता, की तुम्हाला कसं कॉन्फिगरेशन करायचं आहे, कुठल्या लेवलला करायचं आहे, ठीक आहे. तर हे सगळं देऊ शकता. त्यानंतर गाईडलाईन्स, जसं की एक हेल्प डेस्क सारखं. गाईडलाईन्स म्हणजे काय असतं, की एक थोडक्यात माहिती, की एखादी सिस्टम असेल तर ती कशी यूज करावी, किंवा एखादा अटॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, ठीक आहे. हाऊ टू यूज द सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर सिस्टीम, नेटवर्क, दॅट शुड बी क्लिअर डॉक्युमेंटेड फॉर द सेक ऑफ पीपल हू यूज धिस टेक्नॉलॉजी. मग काही नवीन माणसं असतात, काही ओल्ड असतात, काहींना नवीन टेक्नॉलॉजी असते, ठीक आहे. काहींना सिस्टीम, काही जण नवीन यूज करत असतात. तर सगळ्यांना त्यांना ती प्रॉपर समजली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटेशन पण देऊ शकता. मग ॲज अ गाईडलाईन्स म्हणून, ठीक आहे. एखादं बुक द्या, गाईडलाईन्स द्या, की ह्या प्रकारे तुम्ही यूज करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही सिस्टीम प्रोटेक्ट करू शकता. तर ते गाईडलाईन. तर हे 3 टाइप्स आहेत तुमचे फ्रेमवर्कमधले. हे 3 फ्रेमवर्क तुम्ही करू शकता. ह्यापेक्षा पण जास्त करू शकता. एखादा टूल यूज करू शकता वेगळे.
पण एक बेसिक लेवलला ह्या फ्रेमवर्कमध्ये ह्या 3 गोष्टी तुम्ही यूज करू शकता. तर हे सेकंड पॉइंट झाला फ्रेमवर्क सिक्युरिटी प्रोग्राम मधला. पहिलं बोललं ऑथॉरिटी, सेकंड फ्रेमवर्क. थर्ड वन इज असेसमेंट. Assessment is like what need to be protected and why and how leads to strategy for improving the security posture. So काय आपल्याला प्रोटेक्ट करायचंय, का करायचं आणि कधी करायचंय, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. असेसमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, बघितल्या जातात आणि त्यानंतर त्यावरती एक सोल्युशन दिलं जातं, ठीक आहे. ह्या मग तुमचं स्ट्रॅटेजी कशी इम्प्रूव्ह होता येईल. थोडक्यात ऑडिटसारखं हे असेसमेंट तुम्हाला अर्थ समजलं असेल, की आपण एखादं माहिती एक्झामिनेशन करतो, ठीक आहे. ते झालं थोडक्यात असेसमेंट, की असेसमेंटमध्ये काय केलं जातं, की तुमची सिस्टम पूर्णपणे चेक केली जाते. चेक केल्यानंतर मग त्यामध्ये ती सिस्टम प्रॉपर आहे की नाही ते बघितलं जातं. त्यामध्ये जर काही इम्प्रूव्हायझेशन पाहिजे असतील तर ते इम्प्रूव्हायझेशन केले जातात. असेसमेंटमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की रिस्क अनालिसिस आहे. ठीक आहे. रिस्क अॅनलाईज केलं जातं, की वेगवेगळ्या रिस्क आल्या असतील, की त्या रिस्कमध्ये पण अॅनलाईज केलं जातं. रिस्क अनालिसिस प्रोव्हाईड अ पर्स्पेक्टिव्ह ऑन करंट रिस्क टू द ऑर्गनायझेशन असेट्स. कुठल्या रिस्क आहेत, ठीक आहे, त्यावरती कसं इम्प्रूव्ह करता येईल, हे पण एका असेसमेंटमधनं तुम्हाला समजू शकतं. त्यानंतर आहे रिस्क अनालिसिसचा आणखीन एक फायदा असा आहे, की तुम्हाला वेल डिफाईन सेट ऑफ रिस्क भेटू शकतं. म्हणजेच काय, त्या रिस्क पुन्हा होणार नाहीत. ठीक आहे. त्या रिस्क पुन्हा कोण करणार नाही. त्या प्रकारचे अटॅक कोण करणार नाही. त्यानंतर ते कसं तुम्हाला डिफेंड करता येतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करून बघता येतं. म्हणजे असेसमेंट करून बघता येतं. त्यानंतर गॅप अनालिसिस आहे. गॅप अनालिसिस काय करतं? इट कंपेअर्स द डिझायर्ड स्टेट ऑफ सिक्युरिटी प्रोग्राम विथ द ॲक्चुअली करंट स्टेट अँड आयडेंटिफाईज द डिफरन्स. गॅप अनालिसिस पण इम्पॉर्टंट आहे. हा पण एक असेसमेंटचा पार्ट आहे, की सध्याची तुमची करंट स्टेट आणि डिझायर स्टेट म्हणजे सिक्युरिटी प्रोग्राम तुमचा किती इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि तुमचा आता काय कंडिशन आहे, ठीक आहे, किंवा झालेली काय कंडिशन आहे, त्यानंतर किती इम्प्रूव्हायझेशन झालेलं आहे किंवा इन फ्युचर किती इम्प्रूव्हायझेशन गरजेचं आहे, हे सगळं गॅप अनालिसिसमधून तुम्हाला समजू शकतं. हे पण एक असेसमेंटचा पार्ट आहे. त्यानंतर रेमेडिएशन प्लॅनिंग हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. रेमेडिएशन प्लॅनिंग म्हणजे काय, थोडक्यात तुमचं प्लॅन. मग रेमेडिएशन प्लॅनिंग म्हणजे काय, इट टेक्स इन टू द अकाउंट the risk, gaps and other objective of the security program and put them together into the prioritized set of steps to move the security program from where it is today to where it need to be in the future point. सो तुमचा आज सिक्युरिटी प्रोग्राम कसा आहे, आज तुमच्याकडे सिक्युरिटी कुठल्या लेवलची आहे आणि ती फ्युचरमध्ये कशी असेल, ठीक आहे, किंवा त्यामध्ये काही इम्प्रोव्हायझेशन करता येतील का, म्हणजे रेमेडिएशन प्लॅनिंग थोडक्यात त्या ठिकाणी आहे. हे पण एक असेसमेंटचा पार्ट आहे. एखादा अटॅक झाल्यानंतर तो होऊ नये हे तर आपण करतोच, पण चुकून झालाच तर त्यावरती ते होऊ नये इन फ्युचर हे सगळं प्लॅनिंग हे रेमेडिएशन प्लॅनिंगमध्ये येतं. सपोज असं पण काही अटॅक असतात की ते दिसण्यात येतात. सगळेच अटॅक दिसण्यात येतात असं नाही. सगळेच अटॅक तुम्हाला समजतात असे नाही. सिस्टममध्ये काही अटॅक्स असे होऊन पण गेलेले असतात. मग त्यावेळेला असेसमेंट हे खूप महत्त्वाचं वर्क त्या ठिकाणी करत असतं. चॅट बॉक्स सगळ्यांनी टाका. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स सगळ्यांनी टाका. त्यानंतर प्लॅनिंग आणखी नेक्स्ट पार्ट आहे, तो आहे प्लॅनिंग. सो प्लॅनिंग प्रोड्युसेस प्रायोरिटीज अँड टाइमलीनेस फॉर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह. सो प्लॅनिंग काय करतं, तुमचे प्रायोरिटीज आणि टाइमलीनेस हे चेक करतं. मग त्यामध्ये रोडमॅप आहे, सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे, प्रोजेक्ट प्लॅन्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की रेमेडिएशन प्लॅनिंग मी सांगितलं तुम्हाला, तसंच तो पॉईंट आहे की प्लॅनिंग. सो रोडमॅप प्लॅन इज अ ॲक्शन फॉर हाऊ टू इम्प्लिमेंट द सिक्युरिटी रेमेडिएशन प्लॅन्स. ठीक आहे. रोडमॅप प्लॅनचं काय 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 अर्थ आहे त्या ठिकाणी, तर तुम्ही जे रेमेडिएशन प्लॅनिंग करताय ते रेमेडिएशन प्लॅनिंग कसे इम्प्लिमेंट करता येतील हे रोडमॅपमध्ये तुम्ही बघू शकता. हॅलो. ओके. सो कुठे होतो आपण, प्लॅनिंग. रोडमॅप प्लॅनिंग काय, तर त्या ठिकाणी जे रेमेडिएशन प्लॅनिंग करताय तुम्ही, ते रेमेडिएशन प्लॅन कसं तुमचं इम्प्लिमेंट होईल त्याला आपण रोडमॅप प्लॅन बोलतो. ठीक आहे. सो किंवा त्याला आपण रोडमॅप बोलतो. सो द रोडमॅप इज युजफुल फॉर मॅनेजर्स हू नीड द इन्फॉर्मेशन
to plan activities and to target specific implementation dates and the order of actions. रोडमॅप मोस्टली युजफुल कोणाला आहे? तर मॅनेजर्स त्यांना जे प्लॅन करतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या डेट्स त्यांना ज्या काही ह्या असतात म्हणजे आपण बोलतो की टार्गेट असतं. ते टार्गेट स्पेसिफिक डेटला जर अचीव्ह करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला हे रोडमॅपचं फायदा होत असतो. नंतर आहे सिक्युरिटी आर्किटेक्चर. सो सिक्युरिटी आर्किटेक्चर दॅट डॉक्युमेंट्स हाऊ सिक्युरिटी टेक्नॉलॉजीज आर इम्प्लिमेंटेड ॲट अ रिलेटिव्हली हाय लेवल. सिक्युरिटी आर्किटेक्चरमध्ये काय तर डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये तुमची सिक्युरिटी जी आहे ती कशी इम्प्लिमेंट केली जाईल हे त्यामध्ये असतं. त्यानंतर आहे प्रोजेक्ट प्लॅन्स, की प्रोजेक्ट प्लॅन्स आर द डिटेल्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ द इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स टू विजिट व्हेरियस सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन. आता प्रोजेक्ट प्लॅनमध्ये तुम्हाला आता तुम्ही प्रोजेक्ट केला आहे तुम्हाला माहिती असेल की काय असतं त्यामध्ये टोटल डिटेल असते, सगळे प्रोजेक्टची डिटेल असते, प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटरची डिटेल असते, प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टची तुमच्या जे काही तुम्ही बनवलं त्याची डिटेल असते. सो आणि त्याची सिक्युरिटी कशी इम्प्लिमेंट केली ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. सो प्रोजेक्ट प्लॅनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लॅनिंगमध्ये 3 गोष्टी आपण बघितल्या की रोडमॅप, सिक्युरिटी आर्किटेक्चर आणि प्रोजेक्ट प्लॅन्स ह्या 3 गोष्टी बघितलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल एक्झामला, ठीक आहे. थेरॉटिकल पेपर असल्यामुळे तुम्हाला जेव्हा आन्सर लिहाल किंवा जेव्हा तुम्ही स्टडी करत असाल, तेव्हा ह्या कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या तिथं बोल्ड केलेल्या आहेत, ठीक आहे, हायलाइट केलेल्या आहेत, त्या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. सगळंच लाईन तुम्हाला पाठ करायची गरज नाही. ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल की रोडमॅप म्हणजे काय, सिक्युरिटी आर्किटेक्चर म्हणजे काय, प्रोजेक्ट प्लॅन म्हणजे काय, हे माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता. प्लॅनिंग ह्या पॉईंटमध्ये हे 3 पॉईंट आहेत. जसं की असेसमेंट पॉईंटमध्ये हे 3 पॉईंट आहेत. ठीक आहे. रिस्क अनालिसिस आहे. या ठिकाणी बोल्ड केलेलं नाही आहे, पण सांगतोय. रिस्क अनालिसिस आहे, गॅप अनालिसिस आहे, रिमेडिएशन प्लॅनिंग आहे. हे 3 पॉईंट आहेत. म्हणजे जर असं पॉईंट वाईज लक्षात ठेवलात तर खूप इझी जाईल. काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी असं होतं असं इम्प्लिमेंट नाही. पण मोस्ट ऑफ द टाईम असं इम्प्लिमेंट करा की एक पॉईंट त्याचे सब पॉईंट लक्षात ठेवा. थेअरी तुम्हाला बरोबर तुमच्या त्या कन्सेप्ट आहेत ते तुमच्या लँग्वेजनुसार तुम्ही ते लिहू शकता. जेणेकरून तुम्हाला थेअरी जास्त म्हणजे पाठ करायची गरज नाही, रट्टा मारायची गरज नाही आणि तसं करूही नका, लक्षात राहणार नाही. त्यानंतरचं आहे ते आहे ॲक्शन. तर ॲक्शनमध्ये काय, सो द ॲक्शन्स ऑफ सिक्युरिटी टीम्स प्रोड्यूस द डिझायर रिझल्ट बेस्ड ऑन द प्लॅन्स. सो द ॲक्शन दॅट शुड बी टेकन वेन सिक्युरिटी इव्हेंट्स ऑकर आर डिफाईन इन द इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन. हे कधी होतं, जेव्हा एखादी सिक्युरिटी ऑकर झाली, एखादं ॲक्शन त्या ठिकाणी घ्यायची गरज असेल, एखादं अटॅक त्या ठिकाणी झाला असेल, तर त्यावेळी तुमचं काय रिस्पॉन्स असेल, काय ॲक्शन असेल, तर ते इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅनमध्ये असतं, म्हणजेच ॲक्शनमध्ये घेतलं जातं. सो ह्यावेळी तुमचं सो दॅट ॲडव्हान्स प्लॅनिंग फॉर व्हॉट टू डू व्हेन सिक्युरिटी इन्सिडेंट्स ऑकर हेल्प शॉर्टन द रिस्पॉन्स टाईम अँड प्रोव्हाइड अ रिपीटेबल, रिलायबल अँड इफेक्टिव्ह ॲक्शन टू लिमिट द स्कोप अँड डॅमेज ऑफ अन इन्सिडेंट. ॲडव्हान्स प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कुठलीही सिक्युरिटी किंवा इन्सिडेंट त्या ठिकाणी होत असेल, तर तुमच्याकडे जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल, तर प्रॉपर प्लॅनिंग नसेल, तर त्यावेळी तुमचा त्या ठिकाणी सिस्टमचा लॉस खूप खूप होण्याची शक्यता असते. आणि त्याच ठिकाणी तुमच्याकडे जर ॲडव्हान्स प्लॅन असेल, तर त्यावेळी तुमचं प्रॉपर ॲक्शन आणि तुमचा जो लॉस आहे, तो कमी होतो किंवा काही ठिकाणी होतही नाही. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, तर तुमचं बाकी पोलीस फोर्स वगैरे म्हणजे रिअल लाईफमधलं एक्झाम्पल सांगतो. या ठिकाणी ते योग्य नाही. आपण आय-टीबद्दल बघतोय, पण पोलीस फोर्सचं वगैरे एक्झाम्पल घेऊ शकता, की ते काय करत असतात, कुठला अटॅक झाला, तर त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन करत असतात. जसं की जसं की आता 26/11चा अटॅक झालेला, ठीक आहे. 26/11चा अटॅक झाला त्यावेळी काय होतं, पोलिसांकडे म्हणजे अटॅकबद्दल माहितीच नव्हती. मग त्यावेळी पोलिसांना फोर्सला प्लॅन करायला आणि त्यांना तो इम्प्लिमेंट करायला वेळ लागला आणि त्यांना त्या ठिकाणी तो लॉस झाला. त्याच ठिकाणी जर प्री प्लॅन असतं किंवा अगोदर माहिती असतं, तर पोलिसांचा अगोदर फोर्सचा प्लॅन असता आणि तो त्या ठिकाणी अटॅक होण्यापासून काय असतं, रोखला असतं. सो ॲक्शन आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन हे खूप गरजेचे असतात. कुठल्या मग ते इव्हन दो मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर सायबर अटॅक्स. सो दॅट इज वन पॉइंट ॲक्शन. नंतर आहे मेंटेनन्स. The end stage of the parts of the security program that have reached maturity is to maintain them. Okay, so the security awareness and programs are used to educate employees, business partners, and other stakeholders about what behaviors are expected of them and what action they should
take under various circumstances to compile the security policies and what consequences may ensue if they don't follow the rules. Means what? The maintenance is important, that it is the end stage of the part of the security. That program that have reach maturity is to maintain them. म्हणजेच काय, कुठलाही प्रोग्राम तुम्ही बिल्ड केल्यानंतर तुमचं ते मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की मेंटेनन्समध्ये तुम्ही रेग्युलर ते चेक करू शकता. रेग्युलर सिस्टम अपग्रेडेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. काही लॉस झाला असेल, काही लूपहोल्स असतील ते भरून काढणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक त्यामध्ये त्यांनी जो पॉईंट दिला आहे तो आहे अवेअरनेस. हा शेवटचा पॉईंट आहे. त्यामध्ये दिला त्यांनी की अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? सगळ्यात खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अवेअर करणं लोकांना, किंवा एम्प्लॉईज असतील किंवा ऑर्गनायझेशन्सची माणसं असतील, बिझनेस पार्टनर असतील, स्टुडंट असतील, जे काय आहेत, हे सगळ्यांनाच ते लागू होतं की सिक्युरिटी अवेअरनेस. तेवढा अवेअरनेस नाही आहे, त्याच्यामुळे हे अटॅक होत असतात. सो सिक्युरिटी अवेअरनेस, मग त्यासाठी वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम इम्प्लिमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. ओके. सो दिस इज द व्हेरियस पॉईंट्स वी हॅव सीन नाव अबाउट द हाऊ टू बिल्ड सिक्युरिटी प्रोग्राम. ओके. ह्या पॉईंटमध्ये आपण हे सगळे पॉईंट्स बघितले, हाऊ टू बिल्ड सिक्युरिटी प्रोग्राम. त्यामध्ये पहिला पॉईंट बघितला तो होता ऑथॉरिटी, सेकंड होता फ्रेमवर्क, थर्ड होता असेसमेंट, त्यानंतर प्लॅनिंग, त्यानंतर ॲक्शन अँड मेंटेनन्स. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतरचा गोष्ट आहे ती आहे द इम्पॉसिबल जॉब. इम्पॉसिबल जॉब ही मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं, फर्स्ट का सेकंड लेक्चरला सांगितलं की इम्पॉसिबल जॉब कुणाचा आहे. तर डिफेंडरचा हा जॉब हा सगळ्यात इम्पॉसिबल असतो. म्हणजे इम्पॉसिबल म्हणजे खूप कठीण असतो, हार्ड असतो. तर त्यांनी ह्या ठिकाणी दिलेलं आहे की a universal truth of security regardless of application is that the job of attacker is always easier than the job of defender. So the attacker need only to find one weakness while the defender must try to cover all possible vulnerabilities. अटॅकरला काय असतं गरजेचं, तर अटॅकर हा काय करत असतो, फक्त एक विकनेस फाइंड करत असतो. पण डिफेंडरला तसं नसतं. डिफेंडरला काय करायचं असतं, पूर्ण ज्या वल्नरबिलिटीज आहेत, पूर्ण जे काय अटॅक होतील असे जे काही चान्सेस आहेत किंवा अशा गोष्टी आहेत किंवा असे वेज आहेत, ते सगळे पूर्ण काय करायचे असतात, बंद करायचे असतात. त्या सगळ्या गोष्टीवरती सिक्युरिटी ठेवायची असते. सो कुठला लूपहोल कुठला कधी तयार होईल सांगू शकत नाही. नवीन नवीन ट्रिक्स ह्या येतच असतात हॅकर्सच्या ठिकाणी, हॅकर्सकडे. सो त्याच्यामुळे डिफेंडरचा जॉब हा सगळ्यात काय आहे, तर डिफिकल्ट आहे, इम्पॉसिबल आहे तुमची सिस्टीम सिक्युअर ठेवणं. So in fact, the defender has an impossible job if the goal is to have 100% protection against all the conceivable attacks. That's why the primary goal of security cannot be to eliminate all threats. Management may need to be educated about concept because they may not realize that this is the tenet of security profession. So every defender perform a risk assessment by choosing which threats to defend against, which to insure against, and which to ignore. प्रत्येक डिपेंडरला हे समजायला पाहिजे की कुठले थ्रेड्स त्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे आणि कुठले काय करायला पाहिजे, इग्नोर करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी काय त्यावरती डिफेंड करता येतील असं नाही. किंवा प्रोफेशनल किंवा जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना सांगायला पाहिजे की किती सिक्युरिटी किंवा त्याचं मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे ते. ह्यानंतर ह्या ठिकाणी जर ही डायग्राम बदलली तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल की प्रोटेक्टेड ॲसेट म्हणजे हे जो काय तुमचा प्रोटेक्टेड डेटा आहे, तुम्ही ज्याचं प्रोटेक्शन करता, हा डेटा आहे. इथे बघा मेमरी कार्डसारखं आहे ते डायग्राम. हा डेटा आहे आणि ह्या डेटामध्ये जर सर्कलच्या बाजूने बघितलं तर वेगवेगळे अटॅक्स होत आहेत. ठीक आहे. हे वेगवेगळे अटॅक्स त्या ठिकाणी होत आहेत. मग तो USB डिव्हाइसमधनं असेल, वेबमेलमधनं असेल, व्हायरस किंवा काही बोलू शकतो ते अटॅक्स होत आहेत. नंतर आहे मोडेम्समधून असेल, VPN नेटवर्क थ्रू असेल, इंटरनेट थ्रू असेल, बॅकडोर्स असतील, मालवेअर्स असतील, रिमोट ॲक्सेस असतील, तर व्हेरियस अटॅक्स आर देअर अँड थ्रू ऑल धिस अटॅक्स वी हॅव टू प्रोटेक्ट अवर सिस्टम ऑर अवर डेटा. ओके. सो कुठला अटॅक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही. सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर ऑल धिस अटॅक्स. हे फक्त या ठिकाणी लिस्ट आउट केलेलं आहे, फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे की डिफेंडरचा जॉब किती इम्पॉर्टंट आहे ते. आणि अटॅक हा कुठल्या प्रकारे होऊ शकतो, ते अटॅक हा कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो, कुठल्याही वेनी होऊ शकतो. बट वी हॅव टू प्रिपेअर about all these things. So this is what the point, that is an impossible job. After that,
द विकेस्ट लिंक कोणती आहे? So the security infrastructure will drive an attacker to a weakest link. All security controls should implement each other and each should be equally as strong as the other. So the principle is called equivalent security or transistor security. So the weakest link will attract the greatest number of attacks from low level attack to high level attack. So in computer network, firewalls are often the strongest point of defense. They encounter their fair share of attack, but most attackers know that properly configured firewalls are difficult to penetrate. So they will look for easier prey. हा पॉईंट काय तर हा पॉईंट एक विकेस्ट लिंक म्हणजे काय सगळ्यात अटॅक जे होत असतात ते विकेस्ट लिंक म्हणजे सगळ्यात सोपं काय आहे अटॅक करण्यासाठी गोष्ट किंवा सगळ्यात सोप्या ठिकाणपासून हे अटॅक होत असतात. मग सोपं त्यानंतर हार्ड आणखीन हाय लेवल सगळ्यात शेवटला जास्त सगळ्यात स्ट्रॉंग सिक्युरिटी लेवल असेल ती ट्राय केली जाते. पण फ्रॉम द बिगिनिंग दे ट्राय द सिम्पलेस्ट वे टू अटॅक. ओके, सो दिस इज द विकेस्ट लिंक. कम्प्युटरमध्ये फायरवॉल ही सिस्टीम काय एक स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे टू डिफेन्स. बट बरेचसे अटॅक ते काय करतात त्याचं ते पण डिफेंड करून त्यावरती पण अटॅक त्या थ्रू पण अटॅक करत असतात. चांगले कॉन्फिगर केलेली फायरवॉल पण काय जास्त स्ट्रॉंग पॉईंट आहे तो ती पण काही काही ठिकाणी ब्रेक करता येऊ शकत नाही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यानंतर अटॅकर कॅन टेक द फॉर्म ऑफ DSL लाईन्स in labs or small offices that aren't firewall, modems, or other remote access system, private branch exchange, phone switches, home computers, and laptops that are sometimes connected to the company network. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जे अटॅकर ट्राय करू शकतात. म्हणजे एकच वे नाही, त्यांच्याकडे बराच मोठा वे आहे, बरेच वे आहेत की ज्या थ्रू ते काय करू शकतात, अटॅक करू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं, डिफेंड करणे गरजेचं आहे. मग त्याने ह्या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये वेगवेगळे वेज सांगितले की कुठल्या गोष्टी थ्रू अटॅक होऊ शकतात. कम्प्युटर नेटवर्क असेल, अनपॅच वेब सर्व्हर्स असतील, ठीक आहे, अनसिक्युअर वेब सर्व्हर्स असतील, इंटरनेट फेसिंग सर्व्हर्स असतील, ईमेल सर्व्हर्स असतील, त्यानंतर DNS आहे, दॅट इज डोमेन नेम सर्व्हर्स आहे, सर्व्हिसेस आहेत, काही मग इंटरनेट थ्रू सगळ्या गोष्टी ज्या आहेत नेटवर्कमध्ये असेल सगळ्या गोष्टी त्या कुठल्याही वेळी काय होऊ शकतो, अटॅक होऊ शकतो. दॅट इज अ विकेस्ट लिंक. आफ्टर दिस पॉईंट देर इज अ स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स. ओके, स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर security strategy is the definition of all architecture and policy components that make up a complete plan for defense direction and deterrence. So security tactics are the day. आता हे काय security strategy काय ते आर्किटेक्चर आहे, पॉलिसी कंपोनेंट्स आहेत दॅट मेकअप कम्प्लीट प्लॅन फॉर डिफेन्स डिटेक्शन अँड डिटरन्स. डिफेन्स करणं, डिटेक्शन इम्प्लिमेंट करणं आणि डिटरन्स, ठीक आहे, म्हणजे होऊ नये अटॅक. डिटरन्स मीन्स काय, अटॅक कुठला होऊ नये म्हणून काही गोष्टी करणं. सो दॅट इज डिटरन्स. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सिक्युरिटीच्या स्ट्रॅटेजीमध्ये येत असतात. सो सिक्युरिटी टॅक्टिक्स आर डे टू डे प्रॅक्टिसेस दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड टेक्नॉलॉजी असाइन्ड टू द प्रोटेक्शन ऑफ असेट. ह्या डे टू डे प्रॅक्टिस. टॅक्टिक्स म्हणजे काय, डे टू डे प्रॅक्टिस आहे. आता ह्या ठिकाणी नेक्स्ट लाईन आहे ती वाचल्या तुम्हाला समजेल की स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्समध्ये काय डिफरन्स आहे. सो स्ट्रॅटेजी आर युजली प्रोॲक्टिव्ह. स्ट्रॅटेजी काय असतात, प्रोॲक्टिव्ह असतात, आणि टॅक्टिक्स ह्या काय असतात, रिॲक्टिव्ह असतात. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, थोडक्यात प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय, तर तुमचा एखादा अटॅक होऊ नये किंवा एखादा सिस्टीमवरती कुठलाही अनवॉन्टेड ॲक्सेस त्या ठिकाणी होऊ नये. म्हणजेच काय, तुमचा प्री प्लॅन, दॅट इज अ स्ट्रॅटेजी. ही प्री प्लॅन असते, प्रोॲक्टिव्ह आहे, प्री प्लॅन आहे. टॅक्टिक्स ह्या रिॲक्टिव्ह म्हणजे एखादा इन्सिडेंट झाला त्यावरती लगेच रिॲक्शन, ॲक्शनला रिॲक्शन, ठीक आहे, त्या वेळीला ऑन द स्पॉट. तर त्या काय असतात, टॅक्टिक असतात. सो दॅट इज टॅक्टिक्स आर रिॲक्टिव्ह अँड स्ट्रॅटेजीज आर प्रोॲक्टिव्ह. आफ्टर दॅट बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. दोन्ही पण काय तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. अँड अ सक्सेसफुल सिक्युरिटी प्रोग्राम नीड टू बी बोथ स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक इन नेचर. म्हणजे सक्सेसफुल जो प्रोग्राम आहे तुमचा सिक्युरिटीचा तो दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट, दोन्ही गोष्टींना त्या ठिकाणी इम्पॉर्टंट देत असतो. सो स्ट्रॅटेजी is defined as a game plan. We can say it is a game plan which can help the organization to achieve its mission and objective. स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा एक गेम प्लॅन असू शकतो की तुमचा ऑर्गनायझेशनचा एक सिक्रेट प्लॅन असू शकतो की तुमच्या ऑर्गनायझेशनला कसं त्यांचं मिशन, त्यांचं जे विजन आहे, त्यांचे जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते कसे अचीव्ह करता येतील ह्या गोष्टी असू शकतात. त्यामध्ये हाऊ टू सिक्युअर सिस्टीम, हाऊ टू प्लॅन टू सिक्युअर सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. आणि टॅक्टिक्समध्ये काय असू शकतात, तर द ॲक्शन्स, projects or events to reach a particular point.
व्हॉट इफ अटॅक इज ऑब्झर्व ऑर एन्काउंटर. म्हणजे काय प्रॅक्टिसमध्ये काय असू शकतं, तर एखादं ॲक्शन असू शकतं की एखादा अटॅक डिटेक्ट झाला तर त्यावेळी काय ॲक्शन घेण्यात येईल, की तो कसा एन्काउंटर करण्यात येईल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टॅक्टिक्समध्ये असतात. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे बिझनेस प्रोसेसेस अँड टेक्निकल कंट्रोल. आतापर्यंत पॉईंट समजले का? हो सर. ओके, ठीक आहे. So, security technologies need to be selected on the basis of business context. So, they are targeted towards specifically identify risk with their clear objective, and the organizations that place technical control on their network without occupying the business processes have not recognized that computers are tools for accomplishing specific objective, and that tools should be considered within a business process or in order to effective. म्हणजे काय सिक्युरिटी टेक्नॉलॉजी आहेत त्या 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 गोष्टींनुसार तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पर्चेसिंग अ डेटाबेस डज नॉट सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हाऊ टू मॅनेज कस्टमर डेटा, अँड कस्टमर डेटा मॅनेजमेंट इज अ बिझनेस प्रोसेस दॅट कॅन बी फॅसिलिटेड बाय अ डेटाबेस. आता कस्टमर डेटा मॅनेजमेंट हा डेटाबेसचा वर्क आहे, पण डेटाबेस तुमचा त्यामधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही की तुमचा डेटा कसा मॅनेज करायचा. थोडक्यात काय, तुमचं ज्या ज्या ठिकाणी जे जे सिक्युरिटी पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या टेक्नॉलॉजीज पाहिजे, त्या बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूने क्लिअर पाहिजेत. सिक्युरिटी दिलं म्हणजे झालं नाही, किंवा अगदी स्मॉल इंडस्ट्री असेल किंवा त्या ठिकाणी तेवढी गरज नसेल तरी तुम्ही हाय लेवलची सिक्युरिटी देताय, दिलेली बेटर, बट अगदीच देताय, किंवा काही असेल बिझनेस असेल की त्या ठिकाणी सिक्युरिटीज नाही, ह्या अशा गोष्टी करून चालणार नाही. तर प्रॉपर वेनी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण तुम्हाला थिंकिंग करायचं आहे आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी थिंकिंग करायचं आहे की तुमचा डेटा पण कसा सिक्युअर राहील आणि तुमचा डेटा चांगला प्रोसेस पण कसा होईल. तर हे आहे बिझनेस प्रोसेसेस वर्सेस टेक्निकल कंट्रोल्स. त्यानंतरचा आहे पॉईंट तो आहे रिस्क ॲनालिसिस. आता ॲनालिसिस किंवा असेसमेंट हा पॉईंट जो आपण बघितला त्याच्याशीच काहीसा रिगार्डिंग हा पॉईंट आहे, तो आहे रिस्क ॲनालिसिस. ठीक आहे, हा आपण पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजच्या लेक्चरला एवढंच. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कुठला जर पॉईंट समजला नसेल किंवा काही डिस्कस करायचं असेल तर विचारलात तरी चालेल. जर काही डिस्कस नसेल करायचं किंवा समजलं असेल तर लेफ्ट केलात तरी चालेल. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये अटेंडन्स टाका, ज्यांची नसेल टाकली ती.